मी विचार करत होतो की आज आपण काय बोलायचं, कारण आम्ही दोघं एकमेकाच्या बद्दल भरपूर बोललेलो आहोत. माझी कदाचित पुणेरी भाषा असेल, त्यांची अस्सल ठाकरी भाषा. शब्दाची निवड करताना त्यांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही आणि काटकसरी दाखवली नाही. अचूक मुक्त हस्ते शब्दांचा प्रचंड मारा करण्याच्या संबंधी बाळासाहेबांचा हात कोणी धरणार नाही. गेले अनेक वर्षाचे आमचे कधी संघर्ष झाले, अनेक वेळेला एकत्रित बसलो, विविध प्रश्नांच्या संबंधी मोकळेपणाने चर्चा केली. त्यांनी आपली रोखठोक मतं कधी आमच्यापासून किंवा कुणापासून लपून ठेवलेली नाहीत. हा बाळासाहेबांचं वैशिष्ट्य. मला आठवतंय त्यांची पहिली सभा मी पाहिलेली होती की ज्या वेळेला रामराव अधिक हे स्टेजवर होते आणि संघटनेच्या निर्मितीच्या संबंधीची भूमिका बाळासाहेबांनी मांडलेली होती. आमचे एक मित्र होते BK देसाई म्हणून, बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांच्या समवेत ती सभा आम्ही दुरून ऐकलेली होती आणि त्यावेळेला सांगत होते देसाई मला की सुरुवात आहे, महाराष्ट्राच्या समाजकारणावर एक जबरदस्त ठसा बसवण्याच्या संबंधीचं कर्तृत्व या व्यक्तिमत्वात आहे. नंतरच्या काळातला महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल, तो मतभेद असले, मतभिन्नता असली तर तो बाळासाहेबांच्या शिवाय पुरा होऊ शकणार नाही. याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही. कदाचित तुमच्यापैकी कोणाला माहिती नसेल, राज तुलाही माहीत नसेल, उद्धव तुलाही माहीत नसेल, बाळासाहेबांनी आम्ही म्हणून एकत्र व्यवसाय केला होता. आम्ही एक 5-6 मित्रांनी मिळून एक मासिक काढलं. बाळासाहेबांच्या घरी सगळी चर्चा झाली, मासिक काढायचं ठरलं. 5-5 हजार रुपये प्रत्येकाने गुंतवणूक करायची ठरली आणि कुणीतरी सल्ला दिला. ते मासिक आमची काढण्याची कल्पना जसा इंग्लिशमध्ये टाईम मासिक आहे त्या धर्तीवर आपण काढायचो. आणि कुणीतरी सल्ला दिला की पहिला अंक तुम्ही सिद्धिविनायकाला जो अर्पण करा, तो एवढा खपेल की कुठं दिसणारच नाही. आणि पहिला अंक आम्ही सिद्धिविनायकाला अर्पण केला, पुन्हा तर कधी दिसलाच नाही. तो धंदा व्यवसाय एकत्रितपणाने केला. ज्यांनी कोणी त्यांना सल्ला दिला असेल, त्यांची भेट झाल्याच्या नंतर बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत कसं केलेलं असेल याच्याबद्दल मी काय अधिक सांगण्याची आवश्यकता नाही. बाळासाहेब ठाकरे माझ्याबद्दल जे बोलले असतील, असे चॉईसेसवर माझ्याबद्दल दुसरे कुणी वापरले नसतील. आणि मग त्यांची चिंगलतवारी कधी मी केलेली असेल तर मी सुद्धा कधी हस्ता दाखवले नाही. पण दुसरी बाजू सुद्धा तुम्हाला सांगतो की आता जवळपास एक 50-1 वर्षाचं आम्ही एकमेकाच्या घरी जाणार आहे. म्हणजे मी त्यांच्या घरी जाणार, माझी बायको त्यांच्या घरी जाणार. म्हणजे ही उद्धव ही मुलं आम्हा लोकांच्या मांडीवर वगैरे बसलेली आहेत किंवा सुप्रिया त्यांच्या मांडीवर बसलेली आहे. अशी सगळी म्हणजे इतके जवळीचे एका घरचे संबंध. बाळासाहेबांच्या घरी गेलं की ते म्हणजे त्यांना असा तो आपला कोणी सहकारी मित्र येतो म्हणल्यावर असे दिवसभर अस्वस्थ असले. ते मासा चांगला झाला पाहिजे, पण त्यांचं प्रत्येक गोष्टीत भयंकर. मीनाताईंना म्हणजे स्वतःच स्वयंपाकघरात मागून बनवून सगळं व्यवस्थित वगैरे असा एक माणुसकी आहे. त्याच्या त्या अँगलनी बघण्याची त्यांचा दृष्टिकोन होता. जवळपास माझ्या घरात ते आली तर त्यांचं असं बाळासाहेबांना काय आवडतं वगैरे वगैरे. शेवटी हे व्यक्तिगत संबंध ठेवायचे का नाही आपण. आणि मी आणखीन एक उदाहरण सांगतो. माझ्या पक्षाने ठरवलं की सुप्रियांनी राज्यसभेवर जावं. माझी इच्छा नव्हती. आता मला राज्यसभेवर जायचं असेल तर निवडून जावं लोकांच्यात. एनिवे
त्यावेळेला पार्टीने ठरवलं, तिचा फॉर्म भरायचा ठरला. BJP सेनेने जाहीर केलं की आम्ही कॅन्डिडेट उभा करणार. साहजिकच आहे, शेवटी बिनविरोध निवडणूक कोणी होऊन देत नाही, त्यामुळे ती होणार म्हणून बरं तिचं आमची मेजॉरिटी होती, त्यामुळे आम्हाला काही चिंता नव्हती. संध्याकाळी फोन आला मला ते शरद बाबू म्हणतात. शरद बाबू सुप्रिया निवडणुकीला उभी राहते म्हणले, हो राज्यसभेला म्हणले, हो तुम्हाला काय वाटतंय का? म्हणजे काय झालं मला सांगायचं नाही. सांगायचं काय त्याच्यात, मी BJP सेनेचा उमेदवार कोण येतो याची वाट बघतोय. सुप्रिया पहिली निवडणूक होते, BJP सेना उमेदवार उभा करणार, तुम्हाला वाटलंच आहे कसं असं, आणि हे तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं आधी. आणि दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट काढलं की आमचा उमेदवार राहणार नाही म्हणून. असं बाकी सोडा, म्हणजे आपल्या मित्राची मुलगी पहिल्यांदा येते म्हणल्यानंतर तिला बिनविरोध जाऊन द्यावं, हे पॉलिटिक्समध्ये एवढं सोपं नाही. म्हणजे मलासुद्धा माझ्या पक्षाचा उमेदवार मी एखादा उभा करायचा असेल, समोर माझ्या मित्राचा उमेदवार मुलगा असेल म्हणून त्याला बिनविरोध सोडा एवढं सोपं नाही मला सांगायला. हे एक कॅरेक्टर आहे.